श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। 8 ऑगस्टपर्यंत या 3 राशींना मिळेल बक्कळ पैसा अन धनसंपत्ती। जाणून घ्या तुमची रास यात आहे का। ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे गोचरचा थेट परिणाम राशीचक्रातील 12 राशींवर दिसून येतो। हे गोचर काही राशींसाठी शुभ ठरतात तर काही राशींसाठी अशुभ ठरतात। 12 जुलै रोजी सायंकाळी 7:03 मंगळने वृषभ राशीमध्ये प्रवेश केला आहे। वृषभ राशीमध्ये गुरु आधीच विराजमान असणार आहे, त्यामुळे गुरु आणि मंगळ युती दिसून येईल। मंगळाच्या या संक्रमणामुळे गुरु आणि मंगळाचा संयोग तयार होणार आहे। मंगळ 4थ्या घरात आणि शनी 10व्या घरात असल्याने हा संयोग तयार होत आहे। मंगळाच्या संक्रमणामुळे 12 राशींवर संमिश्र परिणाम होणार आहे। मंगळाचे हे संक्रमण काही राशींसाठी फायदेशीर ठरू शकते। ज्योतिषशास्त्रात मंगळ हा ऊर्जा, धैर्य आणि शौर्याचा कारक मानला जातो, तर गुरु हा स्वभावाने सौम्य आणि शुभ मानला जातो। मंगळ गुरुच्या युतीमुळे शुभ संयोग तयार होत आहे। यावेळी काही राशींना व्यवसायात अचानक लाभ होईल, तर काहींना आर्थिक चणचण भासेल। याचा फायदा 3 राशीच्या लोकांना दिसून येईल। त्या 3 राशी कोणत्या जाणून घेऊया। त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, भाग्यवान ठरसाल। नंबर 1, मेष राशी। मंगळ मेष राशीच्या 2ऱ्या स्थानात युवा स्थितीत गोचर करणार आहे। मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ आणि भाग्याचा ठरू शकतो। या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो। या लोकांचे कुटुंब आनंदी राहील आणि हे लोक उच्च शिक्षण प्राप्त करण्यास यशस्वी राहतील। या लोकांची आर्थिक स्थिती उत्तम राहील। व्यवसाय आणि उद्योगामध्ये पैसा कमवण्याच्या अनेक संधी मिळतील। या लोकांच्या आयुष्यात सुख समाधान लाभेल। या लोकांना समाजात मान सन्मान प्राप्त होईल। या राशींच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते। महादेवाच्या कृपेने या लोकांच्या समस्या दूर होतील। तसेच कामाच्या ठिकाणी या लोकांची अडचणीतून सुटका होईल। त्यांच्या कामाचे कौतुक केले जाईल। पदोन्नतीबरोबर मोठ्या जबाबदाऱ्यांना मिळू शकतात, ज्यामुळे ज्यांचा आत्मविश्वास वाढू शकतो। या लोकांचा धाडसीपणा वाढेल आणि समाजात मान सन्मानसुद्धा वाढेल। या काळात उत्पन्नाचे नवे स्रोत मिळू शकतात। यामुळे धनलाभ होण्याची शक्यता आहे। या काळात या लोकांना खूप चांगल्या बातम्या ऐकायला मिळू शकतात। जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो। उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे। व्यापार करत असाल तर उत्तम अर्थार्जन कराल। वारसा हक्काने
स्थावर इस्टेटीचा लाभ होईल. नोकरीत आपले प्रयत्न यशस्वी होतील. व्यापारात नवीन योजनेवर विचार कराल. घरासंबंधी समस्या सुटतील. मुलांच्या प्रगतीमुळे प्रसन्न वातावरण राहणार आहे. तुमच्या नवीन कल्पनाच स्वागत होईल. व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. कुटुंबांसाठी वेळ मिळेल. कामाचा वेग नक्कीच वाढेल. जुन्या मित्रमैत्रिणी आपणास पुन्हा भेटणार आहे. क्रोधावर मात्र नियंत्रण ठेवा. पत्नी व पुत्र यामुळे काहीसा मानसिक त्रास सोसावा लागेल. कला क्षेत्रातील व्यक्तींना दिवस चांगला आहे. मनात उत्साह राहील. जोडीदारांकडून सहकार्य मिळेल. मातृपक्षाकडून आर्थिक लाभ होतील. नंबर 2, वृषभ राशी. मंगळ वृषभ राशीच्या लग्न भावात आहे. हा काळ वृषभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर असणार आहे. या लोकांचे व्यक्तिमत्व उठून दिसेल. गुरु या लोकांच्या राशींसाठी भाग्यवान ठरू शकतो, ज्यामुळे या लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. या लोकांना प्रयत्नाचे फळ मिळेल. हे लोक जमीन, वाहन खरेदी करू शकतात. या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. हे लोक उत्तम जीवन जगतील. या काळात तुम्हाला अनेक नव्या गोष्टी प्राप्त होतील. या काळात तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. समाजात मान सन्मान प्राप्त होईल. धार्मिक कार्यात मन रमेल. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. वैवाहिक आयुष्य सुखमय राहील. कुटुंबियासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. या दिवसांमध्ये या लोकांमध्ये भरपूर आत्मविश्वास दिसून येईल. आत्मविश्वासाच्या जोरावर ते यश प्राप्त करू शकतील. तसेच व्यवसायात सुधारणा दिसून येईल. या लोकांना जीवनसुख समृद्धी लाभेल. यांच्या शैक्षणिक कार्यात सुधारणा दिसून येईल. मुलांकडून या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ लाभदायक राहील. या दरम्यान या लोकांच्या कुटुंबातील समस्या दूर होतील. यांना कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना अनेक नव्या संधी मिळू शकतात. व्यवसायात सुद्धा यांना नशिबाची साथ मिळेल. या लोकांचे पैसा कमावण्याचे स्रोत वाढतील. तसेच या दरम्यान वाहन, संपत्ती आणि दागिने खरेदी करण्याचा योग जुळून येईल. आर्थिक खोळंबलेली कामे मार्गी लागतील. एकमेकांमधील संबंध जपलेत तर वातावरण प्रसन्न राहू शकते. प्रभावात अध्यात्माप्रती मन झुकेल. कुटुंबात काहीसा वादविवाद होणारा दिवस ठरेल. सावधानीपूर्वक वाटचाल करावी. कौटुंबिक किंवा मालमत्तेविषयक प्रश्न निर्माण होतील. कर्ज घेण्यापासून दूर राहा. मन स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे. मानहानी होण्याची संभावना आहे.
शांत व विवेक बुद्धीने कार्य करावे. मोठे आर्थिक व्यवहार टाळावेत. व्यवहारात फसवणुकीची शक्यता आहे. जोडीदारांसोबत सामंजस्यपूर्ण वागा. व्यापारात हानी होण्याची शक्यता आहे. नंबर 3, कर्क राशी. मंगळने युवा अवस्थेत गोचर केल्यामुळे कर्क राशीला त्याचा फायदा दिसून येईल. या लोकांना प्रत्येक कामात यश मिळेल. या राशीच्या लाभ स्थानांमध्ये मंगळ विराजमान असल्यामुळे या लोकांना सुख समृद्धी लाभेल. या लोकांना धनसंपत्ती आणि पैसा कमावण्याच्या संधी मिळतील. या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या हा उत्तम काळ राहील. या काळात या लोकांना अनेक सुधारणा दिसून येईल. कुटुंब जीवनात सुख समृद्धी लाभेल. भौतिक सुख सुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. पैसा आणि आर्थिक बाबतीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ फलदायी ठरू शकतो. अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. या काळात नवीन घर, कार खरेदी करू शकता. घरातील वयस्कर व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. एखादी गोष्ट निर्माण करून त्याची अत्यंत कार्यक्षम सूत्रबद्ध जुळवाजुळव करण्यात धन्यता मानाल. मधुमेहाचा विकार आहे, त्यांनी पथ्य पाळावे. त्यातून काही बाबतीत क्लेश वाढेल. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. नुकसान होण्याची शक्यता आहे. आपल्या कामाचे चीज होणार नाही. कामात निरुत्साहीपणा राहील. व्यापार उद्योगात आर्थिक हानीची शक्यता आहे. चंगळवादाकडे कल राहील. कौटुंबिक चिंता निर्माण होईल. दिवस ताणतणाव निर्माण करणारा आहे. व्यापारात पद प्रतिष्ठा सांभाळा. जुनी येणी उधारी वसुलीत व्यावसायिकांना खडतर परिस्थितीशी सामना करावा लागेल. मनाप्रमाणे घटना घडणार नाहीत. जोडीदाराशी कटकटीचे वातावरण राहील. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.